दिवसांपासून मनात एक विचार होता, आई आणि मुलांची एक ट्रिप काढावी. आणि आम्ही एके हॉलिडेज अँड इव्हेंट्सने ठरवलं मॉम अँड मी ट्रिप. आणि जंगल सफारीपेक्षा उत्तम अशी कल्पना दुसरी सुचलीच नाही. आमचा प्रवास सुरू झाला नाशिकहून. गाडीत गप्पा, मस्ती आणि मुलांच्या उत्साहाने सगळं वातावरण रंगत आलं. नाशिकचा आई मुलांचा ग्रुप नागपूर स्टेशनला पोहोचला आणि पुण्याहूनही काही ग्रुप येणार होता. आम्ही वाट बघितली आणि तितक्यातच पुण्याचा ग्रुपही आला. मी त्यांना त्यांच्या स्वागतासाठी स्टेशनवर घ्यायला गेले. पहिल्यांदा प्रत्यक्ष भेट झाली, पण असं वाटलं जणू सगळे आधीपासूनच ओळखीचे आहेत. आणि मग नंतर नाशिक आणि पुणे मिळून एक मोठा धमाल ग्रुप तयार झाला. गणपतीचं नाव घेतच आम्ही ताडोबाचा प्रवास सुरू केला. ताडोबा रिसॉर्टला पोहोचलो आणि लगेचच आमची पहिली सफारी होती. पहिल्या सफारीचा उत्साह काही वेगळाच. जंगलात पाय ठेवताच मनात एक अनोखं थ्रिल होतं. जीप हळूहळू जंगलात आत शिरत होती आणि प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन दिसत होतं. झाडांची दाट सावली, रंगीबिरंगी फुलं आणि वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज. थोड्याच वेळात आम्हाला हरणं, माकडं, मोरही दिसले. पण प्रत्येक वेळेस त्यांना कॅमेऱ्यात कैद करणं शक्य झाले नाही. सगळेजण उत्साहात ओरडले, बघ बघ. पण सगळ्यांचा शोध होता तो म्हणजे ताडोबाचा राजा, वाघोबाचा. आम्ही सगळीकडे पाहिलं, पण वाघोबा काही दिसले नाही. थोडंसं डिसअपॉइंटमेंट झालं, पण जंगलात फिरण्याचा अनुभव एवढा जादुई होता की सगळ्यांनी मनात म्हटलं, चला उद्या पुन्हा प्रयत्न करूया, वाघोबा नक्की भेटतील. सुंदर अशा सूर्यास्ताने आम्ही पहिली सफारी संपवली. आकाशात सोनेरी रंग पसरले होते आणि वारा पण काहीसा शांत झाला होता. जीपने परतीचा प्रवास सुरू झाला आणि थोड्याच वेळात जंगलात हळूहळू अंधारही पसरू लागला. त्या सावल्या, त्या शांतता आणि अधूनमधून येणारे जंगलातून आवाज, सगळं काही जादूसारखं वाटत होतं. आणि मला तर एक क्षण वाटलं, अरे हे काय, नाईट सफारीच सुरू झाली की काय. हसत खेळत आम्ही आमच्या रिसॉर्टवर परतलो. मनात मात्र एकच विचार, आज काही वाघोबा दिसले नाही, पण अनुभव सोन्यासारखा होता. सफारी संपल्यावर आम्ही रिसॉर्टवर पोहोचलो. रात्रीच्या कार्यक्रमात मुलांसाठी एक खास लेक्चरही आयोजित केलं होतं, ज्यात जंगलाबद्दल खूप छान माहिती दिली. त्यावेळी मात्र आई आणि मुलं इतकी गुंतली गेली की जणू खरोखरच पुन्हा त्या जंगलात हरवून गेली. गोष्ट ऐकत ऐकत एक जाणवलं, ही ट्रिप फक्त सहल नाही, तर हा एक अनुभव मनात घर करून गेलेला आहे. सुंदर अशा लेक्चरने आणि सुंदर अशा जेवणानंतर आम्ही ठरवले की गेम आणि काही रील शूट करायचे. हे मजे मजेचे व्हिडिओ मी माझ्या बाकीच्या सोशल मीडियावर टाकणार आहे. तुम्ही नक्की बघा, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. आम्हाला सपोर्ट करा आणि आमच्या बाकीच्या सोशल मीडियावरही आम्हाला फॉलो करा. दुसऱ्या दिवशीची सकाळ. आकाशात हलकं सोनेरी उजेड पडला होता. त्या सुंदर सनराईजने दिवसाची सुरुवात जादुई केली. सगळे आई आणि मुलं उत्साहाने सज्ज. जीप तयार, कॅमेरा ऑन आणि मनात एकच विचार, आज तरी वाघोबा दिसणार. जंगलात प्रवेश करतानाच थंडगार हवा, पक्ष्यांचे आवाज आणि त्या शांत वातावरणात एक वेगळीच ऊर्जा. जीप हळूहळू पुढे सरकत होती. कधी मोर नाचताना दिसत होते आणि कधी हरणांची पळापळ सुरू होती. सगळे मन लावून आसपास बघत होते आणि मग अचानक ड्रायव्हर हलक्या आवाजात म्हणाला, शांत, पुढे बघा. सगळे एकदम थांबले आणि झाडांच्या सावलीतून तो दिसला, वाघोबा. क्षणभर सगळं थांबलं. कॅमेरा चालू, श्वास थांबले आणि मग अरे, एक नाही, दोन नाही, तर 3 वाघोबा आम्हाला दिसले. 3ही वाघ एकत्र बघताना असं वाटलं निसर्गाचा राजा स्वतः भेटायला आलाय आम्हाला. आईच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव, मुलांच्या डोळ्यात चमक, सगळे भारावून गेलेले त्या क्षणात.
आता मी पुढे काही बोलत नाही, तुम्ही पुढचा व्हिडिओ बघा आणि तो थ्रिल फील करा आणि जंगलाची शांतता अनुभवा. काहीतरी दिसलंय. अरे बापरे, नाही दोघंच वाढतात. दोघंच वाढत. तो बाई एकमेकाला उड्या मारतात. त्यांचं खेळतात हे बाबा. मागे घेऊन घ्या, मागे तुला पेस्ट चलो चलो मागे ना तेरा बघा नाही करणार तो मस्तीच्या मूडमध्ये आहे. पाहिलं तुमच्या निष्ठल तपास माझी मागं येईल ना सटणं तर धावल तर मग बाबा मागं एकदम पेज दे. जागा नाही ठेवत ना, काय नाही ना. काय कोण बाबा अगो बाई बसूनच घेतलं त्याने. कसं करायचं नाही होत नाही. बॅटरी नसेल त्याच्यात. बॅटरी नसेल. बॅटरी म्हणजे चार्ज नाही. ती सकाळ, तो सनराईज आणि ते 3 वाघोबा आमच्या आयुष्यात अविस्मरणीय क्षण बनून गेला आहे. या जंगल सफारीने आम्हाला बरंच काही शिकवलं. निसर्गाचा आदर करायला शिकवला, शांत राहायला शिकवलं आणि जगणं किती सुंदर असतं हे समजलं. आई आणि मुलांना कळलं की खरा बॉन्डिंग टाईम मोबाईल स्क्रीनवर नाही तर निसर्गाच्या सानिध्यात घडतो. तुम्हालाही आमची सफर आवडली असेल ना, तर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि सपोर्ट करा. पुढच्या सफरीत पुन्हा भेटूया पुढच्या मॉम अँड मी ट्रिपमध्ये आणि आणखी एका नव्या गोष्टीसह.